नमस्कार मित्रांनो, आम्ही गावकडच्या या चॅनल आपलं सहर्ष स्वागत आहे। तर आपल्या महाराष्ट्रात कालच गुढीपाडवा झाला व गुढीपाडव्याच्या दुसऱ्या दिवशी आमच्या गावामध्ये ही महादेवाची कावड असते। कावड ही तुम्हाला भरपूर जणांना माहीत असेल किंवा नसेल माहीत व आमच्या गावामध्ये येते आज, तर तुम्हाला दाखवतो। व इथून आमच्या गावाहून शिखर शिंगणापूरला कमीत कमी 300 किलोमीटर इथून लांब आहे शिखर शिंगणापूरला, व इथून पायी व चलत अशी जाते कावड। तर तुम्हाला सगळं दाखवतो। चला, सध्या तुम्हाला प्रसाद महाप्रसाद आहे आज तुम्हाला दाखवतो। तर मित्रांनो, हे बघा डोंगर पिप्प्याची कावड आली। सध्या दर्शनाला लोक वगैरे येत आहेत। ही कावड आधी 2 वाजेपर्यंत आमच्या गावात थांबत होती, आता काही कारणाने ही कावड थांबत नाही। आता कमीत कमी 20 मिनिटं थांबणार आहे व आरती झाली की जाणार आहे। सध्या दर्शनाला लोक येत आहेत। तर मित्रांनो, ह्या कावडीच्या सोबत येणाऱ्या भावी भक्तांसाठी चहा वगैरेची सोय केलेली आहे। चहा वगैरे होऊन आरती वगैरे होऊन ही जाणार आहे व ह्याच्यानंतर सध्या दर्शन चालू आहेत व एवढे दर्शन वगैरे झाले, आरती वगैरे झाली की जाणार आहे कावड व ह्याच्यानंतर दुसरी कावड येणार आहे, ती म्हणजे डोंगरगावची येणार आहे। तर मित्रांनो, आरती चालू झालेली आहे। तर हे मित्रांनो जात आहे ह्या कावडीचा दुसऱ्या गावी मुक्काम आहे बघा। जी येत आहे आपल्या गाव ती मागून येणार आहे। तर मित्रांनो, हो काही भातासाठी आदन ठेवलेलं आहे इकडं, आणि ह्याच्यामध्ये जे आहे त्याच्यामध्ये डाळ आहे, ह्याच्यामध्ये डाळ आहे वरणाची, आणि ह्याच्यामध्ये सुद्धा पण राईस आहे, आणि तिकडे टमाटे वगैरे कापलेले आहेत। आता थोड्याच वेळात वरण वगैरे बनवणार आहे तिथं। हे इतकं साहित्य रेडी आहे व इकडं जे आहेत ते चपात्या चालू आहेत बघा। चपात्या ते बघा तिकडं आहेत, त्या रेडी झाले व हे पर्स इथं एवढ्या बनल्यात, एवढ्या रेडी आहेत चपात्या व हे महाप्रसादासाठी हे रेडी होत आहे। हे बघा मित्रांनो, या ठिकाणी वरण होत आहे, या ठिकाणी मसाले वगैरे चटणी वगैरे ते बघा। तर मित्रांनो, चपात्या बनायला चालू आहेत। तर तुम्हाला महाप्रसाद तुम्हाला नंतर दाखवू शकता, थांबा तुम्ही। चला तुम्हाला दाखवतो। तर मित्रांनो, हो का ही बघा, ही आहे डोंगरगावची कावड, आणि या कावडीला हे बघण्यासाठी एवढी जनता आलेली आहे बघा। आणि हेच कावड आमच्या इथं रात्री 2 वाजेपर्यंत थांबते। 2 वाजेपर्यंत या कावडीचा कार्यक्रम आमच्या इथं जबरदस्त असा कार्यक्रम चालतोय, आणि 2च्या नंतर ही कावड तिच्या पुढच्या ठिकाणी जिथे तिला ठेपा आहे तिथं त्या ठेप्याच्या ठिकाणी ही कावड जाते बघा। अशी किती भरपूर अशी पब्लिक आलेली आहे इथं, आणि संध्याकाळी तर ह्यांना थांबायला जागा पुरत नाही, एवढी पब्लिक येते बघा। ही किती अशी भरपूर, सगळे रस्ते बिस्ते जाम होते। आता सध्या थोडेसे कमी आहेत, पण आता शिक सुरुवात आहे। आता शिक आले तर ते नंतर बाकीच्या गावातले वगैरे किंवा बाहेर गावचे आणखीन भरपूर पब्लिक यायची बघू शकता। या ठिकाणी किती दर्शनासाठी आलेले आहेत। तर या ठिकाणी महाप्रसाद वगैरे होणार आहे, जरा कंटिन्यू करू। तर मित्रांनो, बघू शकता आता आरती चालू झाली आहे। आरती नंतर लगेच महाप्रसाद होणार आहे व रात्रीच्या 2 वाजेपर्यंत कावड राहणार आहे। तर मित्रांनो, कावड 2 वाजेपर्यंत खेळणार आहे व त्यानंतर दुसऱ्या ठिकाणी जाणार आहे।
दिवस 9 दिवस लागतील का? आणि परत फिरायला 9 दिवस. परत तुम्ही येताना चलत येतात का कसं गाडी चला 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 किती अंतर किती असेल जवळपास? 400 ते 450. 450 किलोमीटर जायला तुम्हाला 9 दिवस लागतील. आता इथून पुढे तुमची कुठं सोय वगैरे काय असती का नसती का? आता ह्याच्या पुढे लोखंडी सावरगाव का? ठीक आहे. आणि लोखंडी सावरगावच्या नंतर किती किलोमीटर? तर मित्रांनो बघू शकता महाप्रसाद झालेला आहे व या ठिकाणी आता कावड खेळणार आहे. चला बघूया. याच्यानंतर सोंग येणार आहे मित्रांनो. आपल्या देवाला जायचंय देवाला जायची इच्छा झाली हवे तुझी. हा इच्छा झाली जावं म्हणते महादेवाला. लेकरू बाळ होई ना डोंगरगावच्या कावडी सोबतच जावं लागेल पाऊल होत्या लवकर. 10-12 वर्ष लग्न झाले आपल्या लेकरू बाळ होई नाही ते देवाला पावलं तर पावलं देऊन वयाचं लागते का भागायचं नाही का नाही रे काय सांगावं. 11 महिने कुणाला असलेला देवाला प्रगती होत्या त्याच्यासाठी देखूनच राहायचं. हे आता करलो काय आताचा जमाना कसला निघाला माहित नाही का. चांगले दिसलेले तो त्यांना महादेवाला सांगायचं आणि ज्याला महादेवाचं भक्त दिसलं काहीतरी पुढे लागायची मागे. नाही नाही तपासून घेऊ ते आंधळ आहे त्यांनी मी तपासून घेते की त्याने हस्ता करायला लाव. पण बाबा आता बायकोचा हट्ट म्हणजे वेड्यासारखा राहतो. बायकोचा लाडाच्या लेकीला पुण्यात मागण लाडाच्या लेकीला पुण्यात मागण माझ्या हरणीच बघून वागण लाडाच्या लेकीला
रात्रीचे 2 वाजले. तुम्हाला सांगितलं होतं 2 वाजता जाणार आहे, तर त्याच नियमाने जाणार आहे बाबा जायची. तर मित्रांनो, व्हिडिओ आवडल्यास नक्की लाईक अँड सबस्क्राईब करा. चला भेटूया नवीन ब्लॉग सोबत.